लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात असलेले हे ढाळेगाव आहे। ढाळेगावच्या पोल्ट्री फार्मवर आपण आहोत। इथे 4200 कोंबडीच्या पिल्लांचा अज्ञात कारणाने मृत्यू झालेला आहे। शंका उपस्थित केली जाते की ही बर्ड फ्लूनेच त्यांचा मृत्यू झालेला असावा। वेगवेगळी कारणं सांगितली जातात किंवा थंडीमुळे मृत्यू झालेला असावा असाही अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे। 4200 पिल्लं ही एकाच रात्री मृत्युमुखी पडली आणि त्यामुळे एक पोल्ट्री फार्म चालकांमध्ये खळबळ उडालेली आहे। या पोल्ट्री फार्मचे जे संचालक आहेत सचिन गुळवे ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। मला सांगा कुठून ही पिल्ला आणली होती आणि 4200 ही संख्या जी आहे ती एकाच वेळेला मृत्यू झाला की टप्प्याटप्प्याने हे पिल्लं मृत झाली? ही मर जी आहे ती 15 तारखेला पक्षी आले होते 4500 वेनकॉप जातीची ही पक्षी होती आणि मर जी आहे ते टप्प्याटप्प्याने मर होत गेली। पहिलं 150 झाली, त्याच्यानंतर 800, त्याच्यानंतर 1000, त्याच्यानंतर 200 आणि 1800 आणि 50 अशा पद्धतीने होते। पशुसंवर्धन विभागाचे काही अधिकारी आले होते का? मग कशी काळजी घेतोय आपण वगैरे? पशुसंवर्धन विभागाचे सगळे अधिकारी आले होते। त्यानंतर त्यांनी काही जे पक्षी इन्फेक्टेड आहेत असं त्यांचं म्हणणं होतं, ते पक्षी आम्ही त्याची योग्य विल्हेवाट लावलेली आहे, परंतु अजून अद्याप जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आलेला नाही। सद्यस्थितीला ही एक महत्त्वाची बाब आहे आणि जी मर झालेली आहे ती भयानकच मर झालेली आहे। काय कारण वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येनं? सर, आज जवळपास मी 15 वर्षापासून हा व्यवसाय करतोय, तर आजपर्यंत असं कधीही मर एवढी झाली नाही। हार्डली एक 4-5 हजार पक्षामागं एक 150 ते 200च्या आतच मर व्हायची, परंतु ह्यावेळेस मर जी आहे ते असाधारण मर म्हणून ओळखी जायचं। किती नुकसान म्हणजे पैशांमध्ये जर आपण पैशाचा जर विचार केला तर सर पक्षी हे जे आहे ते मला 39 रुपये बोर्ड रेटच्या हिशोबाने 1,75,000चे पक्षी होते। औषधी एक 10,000चं, त्याच्यानंतर फीड जे आहे ते फीड एक 60-70 हजाराचं फीड होतं जे ते खाऊन डाएट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर बाकीचं मॅनेजमेंटचा भाग। उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आणि त्यानंतर बर्ड फ्लूची चर्चा सुरू झाली। उदगीरमध्ये हवी ती काळजी घेतली जाते आहे, मात्र ढाळेगावचं जर आपण उदाहरण लक्षात घेतलं तर अज्ञात कारणानं म्हणजे आज तरी आपण असं म्हणू शकतो, कारण पुणे आणि भोपाळच्या प्रयोगशाळेकडे सॅम्पल पाठवण्यात आलेले आहेत इथं जे मृत झालेली कोंबडीची पिल्लं आहेत त्याची, मात्र अजून त्याचा रिपोर्ट आलेला नाही आहे। त्यामुळं नेमकं निदान जे आहे मृत्यूचं कारण जे आहे ते अजून कळलेलं नाही आहे। मात्र पोल्ट्री फार्म चालक जे आहेत त्यांच्यामध्ये खळबळ उडालेली आपण पाहत आहोत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।